सुरुवातीलाच एक साधा पण खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न. हं, एखाद्याच्या एका चुकीचे परिणाम म्हणजे ते किती दूरपर्यंत जाऊ शकतात? खूपच दूरपर्यंत. हो, आणि आज आपल्यासमोर जे स्रोत आहेत ना, ते पहिल्या मानवाच्या म्हणजे आदामच्या एका निर्णयामुळे संपूर्ण जगावर काय परिणाम झाला याची गोष्ट सांगतात. बरोबर. या माहितीनुसार आदामच्या त्या एका कृतीमुळे तो पापाचा गुलाम बनला. हं. त्याने पृथ्वीवरचं आपलं राज्य गमावलं आणि आणि हे जग सैतानाच्या ताब्यात गेलं. आणि इथेच एक मोठा म्हणजे तात्विक पेच प्रसंग उभा राहतो. हं. कारण या स्रोतांमध्ये असंही म्हटलं आहे की सैतान देवाने परवानगी दिल्याशिवाय काहीही करू शकत नाही. हाच तो मुद्दा आहे. हो. मग लगेच मनात प्रश्न येतो की जर देवच वाईट गोष्टींना परवानगी देतो, तर मग पापाची जबाबदारी नक्की कोणाची? देवाच्या अमर्याद नियंत्रणात मानवाच्या आणि सैतानाच्या स्वातंत्र्याचा अर्थ तरी काय? हा खूप मोठा गुंता आहे. बरोबर. आणि आज आपण याच गुंतागुंतीच्या धागांचा उलगडा करणार आहोत. आपल्या श्रोत्यांनी दिलेल्या या स्रोतांच्या आधारे आपण आदामचं पतन, सैतानाची भूमिका, देवाचा तारणाचा संकल्प आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाप, परवानगी आणि जबाबदारी यांच्यातलं नातं काय आहे याचा शोध घेऊ. चला तर मग या विषयात जरा खोलवर शिरून बघूया. तर कथेची सुरुवात होते त्या प्रसिद्ध घटनेने. आदामने निषिद्ध फळ खाल्लं. हो. पण या स्रोतांमध्ये ना एक खूप भावनिक आणि म्हणूया की मानवी पैलू समोर आणलाय. असं म्हटलंय की आदामला कळत होतं की तो चूक करतोय, अच्छा. पण त्या क्षणी त्याला देवाहून अधिक हव्वावर प्रेम करण्याची इच्छा झाली आणि त्या एका निर्णयानंतर तो जणू काही पूर्णपणे असहाय्य झाला. तो पापाला विकला गेला. हो. आणि त्याचे परिणाम खूपच विनाशकारी होते. या स्रोतांनुसार आदाम फक्त पापाचा गुलामच नाही बनला, तर त्याला जे पृथ्वीवर राज्य करण्याचा अधिकार दिला होता ना, तो त्याने गमावला. अगदी तो त्याने गमावला. आणि ती जागा, ती जमीन सैतानाच्या ताब्यात गेली. इथे एक मनोरंजक रूपक वापरलंय बरं का. काय आहे ते? ती जमीन शापित झाली याचा अर्थ ती आता सैतानाचं मन दर्शवते. म्हणजे जिथे विनाशाचे काटे आणि मानवी दुःख वाढतं आणि आणि बळी तो कानपिळी हाच एकमेव नियम चालतो. एका फळाची किंमत एवढी मोठी म्हणजे संपूर्ण जगाची व्यवस्थाच बदलून गेली. या निराशेच्या वातावरणात आशेचा काही किरण होता का? होता. आणि तोच या कथेचा केंद्रबिंदू आहे. याच स्रोतांनुसार त्या पतनानंतर देवाने आदामला एक वचन दिलं. काय वचन? एक मसीहा येईल असं सांगितलं. एक मिनिट, मसीहा म्हणजे नक्की काय? हा शब्द आपण अनेकदा ऐकतो, पण त्याचा नेमका अर्थ? मसीहा म्हणजे एक असा निवडलेला तारणहार किंवा उद्धारकर्ता जो देवाकडून पाठवला जाईल. त्याचं काम असेल आदामच्या चुका दुरुस्त करणं. चुका दुरुस्त करणं म्हणजे तो लोकांना पापांपासून वाचवेल, जमिनीवरचा शाप दूर करेल, आदामने गमावलेले राज्य परत मिळवून देईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सैतानाचा अंतिम पराभव करेल. ठीक आहे, म्हणजे ही एक मोठ्या पुनर्रचनेची योजना होती. पण सैतानाने हे शांतपणे पाहिलं असेल असं वाटत नाही. अजिबात नाही. इथेच खऱ्या संघर्षाला सुरुवात होते. आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार सैतानाने हे वचन पूर्ण होऊ नये म्हणून हजारो वर्षे प्रयत्न केले. हजारो वर्षे? हो. त्याचा मुख्य युक्तिवाद हा होता की देवाच्या आज्ञा पाळणं मानवासाठी अशक्य आहे आणि हे सिद्ध करण्यासाठी त्याने मसीहाचा मार्ग रोखण्याचे अनेक डावपेच वापरले. म्हणजे ही एक प्रकारची हजारो वर्षांची बुद्धिबळाची लढाई होती. त्याने नक्की काय काय केलं? काही उदाहरणं आहेत का? आहेत ना. त्याने सर्वात आधी मानवी वंश भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केला. नोहाच्या काळात त्याच्या कुटुंबाव्यतिरिक्त संपूर्ण मानवजातीला इतकं दुष्ट बनवलं की देवाला हस्तक्षेप करावा लागला. त्यानंतर ज्या वंशातून मसीहा येणार होता, म्हणजे इसहाक, याकूब आणि योसेफ, त्यांच्या जन्मात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. त्याने इजिप्त, बॅबिलॉन आणि रोमसारख्या मोठ्या साम्राज्यांचा वापर करून इस्रायलच्या लोकांना गुलाम बनवलं. आणि या सगळ्याचा उद्देश एकच? हो, एकच उद्देश होता, मसीहाच्या आगमनाला कोणत्याही परिस्थितीत रोखणे किंवा निदान उशीर करणे. ठीक आहे, म्हणजे सैतानाने मसीहाचा मार्ग रोखण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण इथे माझ्या मनात तोच मूळ प्रश्न परत येतोय. जर हे सगळं देवाच्या नियंत्रणात आहे, तर मग येशूच्या क्रूसावर जाण्यासारखी भयंकर घटना देवाने घडूच कशी दिली? तिथे जबाबदार कोण होता? हाच या चर्चेतला सर्वात महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा मुद्दा आहे. आणि या स्रोतांमध्ये याचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलाय. याला पण एका उदाहरणाने समजूया का? हो, नक्की. समजा
एक बुद्धिबळाचा ग्रँडमास्टर म्हणजे देव एका सामान्य खेळाडूविरुद्ध म्हणजे सैतानाच्या विरुद्ध खेळतोय. ठीक आहे. ग्रँडमास्टरला माहीत आहे की समोरचा खेळाडू एक विशिष्ट चुकीची चाल खेळणार आहे. तो ती खेळू देतो. का? कारण त्याला हेही माहीत आहे की त्या चुकीच्या चालीचा उपयोग करून तो शेवटी डाव जिंकू शकतो, म्हणजे चेकमेट करू शकतो. वा, हे उदाहरण खूपच समर्पक आहे. आहे ना? आता बघा, याचा अर्थ त्या सामान्य खेळाडूच्या चुकीच्या चालीला ग्रँडमास्टरने परवानगी दिली, पण ती चाल खेळण्याची जबाबदारी आणि ती चूक तर त्या खेळाडूचीच होती. बरोबर. तसंच देवाने येशूच्या बाबतीत ती घटना घडू दिली कारण ती त्याच्या मोठ्या तारणाच्या योजनेचा भाग होती. पण याचा अर्थ असा नाही की सैतान, पिलात किंवा यहुदा निर्दोष ठरतात. येशूनी स्वतः पिलातला म्हटलं होतं की ज्याने मला तुझ्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक मोठे आहे. म्हणजे जरी घटना पूर्वनियोजित असली तरी वाईट कृत्य करणाऱ्यांची जबाबदारी कमी होत नाही. थांबा, पण अहाब राजाचे एक उदाहरण या स्रोतांमध्ये आहे. ते थोडं वेगळं वाटतंय. हो आहे. तिथे तर असं म्हटले आहे की देवानेच एका खोट्या आत्म्याला त्याच्या संदेष्टांच्या तोंडून खोटं बोलायला पाठवलं. मग इथे देवानेच फसवणूक केली असं नाही का वाटत? हा खूप चांगला प्रश्न आहे आणि तो या संकल्पनेला अधिक स्पष्ट करतो. बघा, देवाने त्या आत्म्याला खोटं बोलायला आज्ञा दिली नव्हती. आज्ञा दिली नव्हती? नाही, त्याने फक्त परवानगी दिली होती. देवाने विचारलं, अहाबला कोण फसवेल? तेव्हा एक आत्मा पुढे आला आणि म्हणाला, मी त्याला फसवेन. देवाने त्याला फक्त जा आणि तसे कर अशी परवानगी दिली. म्हणजे खोटं बोलण्याची इच्छा आणि कृती त्या आत्म्याची होती. अच्छा. आणि त्या खोट्या भविष्यावर विश्वास ठेवण्याचा निर्णय राजा अहाबचा होता. देवाने फक्त त्यांच्या स्वातंत्र्याचा उपयोग करून आपल्या योजनेनुसार घटना घडू दिली. जबाबदारी त्या आत्म्याची आणि अहाबचीच राहिली. म्हणजे देवाने सैतानाच्या वाईट हेतूंचा आणि स्वातंत्र्याचा उपयोग आपल्या चांगल्या योजनेसाठी केला, पण सैतानाला त्याच्या कृत्यांची शिक्षा भोगावीच लागेल. देवाने त्याला दोरी दिली, पण त्या दोरीने त्याने स्वतःलाच फास लावून घेतला. असं काहीसं. अगदी तसंच. देवाची परवानगी ही कृतीला कायदेशीर किंवा नैतिक मान्यता देत नाही, ती फक्त ती घटना घडण्यास वाव देते. कृतीमागील हेतू आणि त्याचे परिणाम यावरच जबाबदारी निश्चित होते. याच मुद्द्याला अधिक स्पष्ट करणारा एक दृष्टांत आपल्या स्रोतांमध्ये आहे, नाही का? तो द्राक्षाच्या मळ्याचा. हो, बरोबर. ती गोष्ट खूपच प्रभावी आहे. एका मळ्याचा मालक असतो जो देव आहे. तो आपला मळा काही शेतकऱ्यांना सांभाळायला देतो, जे सैतानाच्या प्रभावाखाली असलेले मानव आहेत. आणि जेव्हा फळांची वेळ येते तेव्हा मालक आपल्या नोकरांना म्हणजे संदेष्ट्यांना फळं आणायला पाठवतो. पण ते शेतकरी त्या नोकरांना मारहाण करतात, काहींना ठार मारतात आणि रिकाम्या हाताने परत पाठवतात. आणि हे वारंवार घडतं. शेवटी मालक विचार करतो की आता मी माझ्या प्रिय मुलालाच पाठवतो, त्याचा तरी ते आदर करतील. हो. पण जेव्हा ते शेतकरी मुलाला म्हणजे येशूला येताना पाहतात तेव्हा ते काय विचार करतात? हाच त्या कथेचा गाभा आहे. ते असं म्हणत नाहीत की अरे देवा, मालकाचा मुलगा आला, आता आपल्याला फळं द्यावीच लागतील. नाही, ते एकमेकांना म्हणतात, हा तर वारस आहे, चला यालाच मारून टाकू म्हणजे हा मळा कायमचा आपला होईल. आणि ते त्याला मारून टाकतात. अरे वाह! म्हणजे इथे सैतानाचा तो मूळ दावा पूर्णपणे खोटा ठरतो. तो म्हणत होता की देवाची आज्ञा पाळणं अशक्य आहे. बरोबर. पण हे शेतकरी आम्ही आज्ञा पाळू शकत नाही असं म्हणत नाहीत. नेमका हाच मुद्दा. ते म्हणतात, आम्हाला वारसा हवा आहे म्हणून आम्ही वारसालाच मारून टाकू. म्हणजे ही अशक्यप्रायता नाहीये, तर जाणून बुजून केलेली बंडखोरी आहे. हो. समस्या क्षमतेची नाहीच, तर हेतूची आहे. त्यांना स्वतः मालक बनायचं आहे. आणि हाच दृष्टांत पापाच्या मूळ स्वभावाला उघड करतो. ती फक्त एक चूक नाही, तर देवाच्या अधिकाराविरुद्ध केलेलं बंड आहे. यानंतर या स्रोतांमध्ये पहिला आदाम आणि शेवटचा आदाम म्हणजे येशू यांच्यात एक अप्रतिम तुलना केली आहे. ती तर या सगळ्या चर्चेला एका वेगळ्याच उंचीवर नेते. हो, ती तुलना खूपच अर्थपूर्ण आहे. जेव्हा पापाचा पहिला प्रसंग घडला तेव्हा पहिल्या आदामने काय केलं? देवाने त्याला विचारल्यावर त्याने जबाबदारी घेतली का? नाही, अजिबात नाही. त्याने सरळ हात वर केले. तो म्हणाला, जी स्त्री तू माझ्या सोबत राहण्यासाठी दिलीस तिने मला फळ दिलं आणि मी खाल्लं. म्हणजे त्याने एकाच वाक्यात स्त्रीला आणि पर्यायाने स्त्रीला देणाऱ्या देवालाही दोष दिला. त्याने स्वतःची जबाबदारी पूर्णपणे झटकली. अगदी. आणि याउलट शेवटच्या आदमने, येशूनी काय केलं? त्याने आपल्या वधूचे म्हणजे चर्च किंवा मंडळी जी पापांमध्ये अडकली होती तिचे पाप स्वतःवर घेतले. हो. पहिल्या आदामाने आपल्या वधूला दोष दिला, तर शेवटच्या आदमाने त्याच वधूसाठी स्वतःचं बलिदान दिलं आणि तिच्या वाटचा शाप स्वतः घेतला.
म्हणजे हे किती विरोधाभासी आहे. एकाने नातं वाचवण्यासाठी स्वतःच्या चुकीची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलली, तर दुसऱ्याने दुसऱ्याच्या चुकीची जबाबदारी स्वतःवर घेऊन तुटलेलं नातं जोडण्याचा प्रयत्न केला. प्रेम आणि स्वार्थ यातील फरक यापेक्षा जास्त स्पष्ट कुठे असू शकतो? माझ्यासाठी हा या चर्चेतला सर्वात मोठा लाईटबल्ब मोमेंट आहे. आणि हेच देवाच्या मोठ्या योजनेचं केंद्र आहे. आदामने जे नातं तोडलं ते जोडण्यासाठी येशूंनी स्वतःला तोडून घेतलं. शेवटच्या आदामच्या या कृतीने पहिल्या आदामची चूक दुरुस्त करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्याने दाखवून दिलं की खरं प्रेम म्हणजे जबाबदारी स्वीकारणं, दुसऱ्यासाठी बलिदान देणं आणि क्षमा करणं. हे सगळं ऐकल्यावर मला सैतानाबद्दल एक प्रश्न विचारावासा वाटतो. विचारा ना. त्याचं काय? तो कधी बदलू शकतो का? म्हणजे पश्चाताप करू शकतो का? यावर श्रोतांमध्ये काही मतं मांडली आहेत, पण साधारण निष्कर्ष असा आहे की जेव्हा देवाने त्याला शाप दिला तेव्हा त्याच्यासाठी पश्चातापाचा मार्ग बंद झाला. तो शापित झाल्यामुळे आता तो फक्त द्वेष आणि विनाशाच्या मार्गावरच चालू शकतो. म्हणजे काय आमचा? हो, जोपर्यंत त्याचा अंतिम न्याय होत नाही तोपर्यंत. तो आता मातीच्या किंवा शारीरिक इच्छांच्या पूर्णपणे अधीन झाला आहे असं वर्णन मिळतं. त्याचा स्वभावच आता द्वेष बनला आहे. पण हा अंतिम न्याय इतका आवश्यक का आहे? केवळ शिक्षा देण्यासाठी? नाही, फक्त शिक्षेसाठी नाही. या स्रोतानुसार हा न्याय देवाचं प्रेम आणि त्याचा न्याय या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सिद्ध करण्यासाठी आवश्यक आहे. अच्छा. शेवटच्या आदामच्या म्हणजे येशूच्या बलिदानाने 2 गोष्टी सिद्ध होतात. 1, देवाच्या आज्ञा पाळणं शक्य आहे, आणि 2, पापाचा अंतिम परिणाम किती भयंकर असतो. किती भयंकर? तो थेट देवाचाच मृत्यू घडवून आणतो. जेव्हा संपूर्ण सृष्टी हे पाहते की पापाचा शेवट काय आहे, तेव्हा ते देवाच्या न्यायावर सहमत होतात. म्हणजे हा न्याय फक्त शिक्षा देण्यासाठी नाही, तर सत्य स्थापित करण्यासाठी आहे, जेणेकरून भविष्यात पुन्हा असं बंड होणार नाही. अगदी बरोबर. जेव्हा सर्वजण पापाचं खरं स्वरूप आणि त्याचे परिणाम पाहतील, तेव्हाच ते देवाच्या मार्गावर चालण्यासाठी खऱ्या अर्थानं स्वतंत्र होतील. कारण तेव्हा त्यांना समजेल की दुसरा कोणताही मार्ग फक्त आणि फक्त विनाशाकडेच जातो. तर आजच्या या सविस्तर चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. या स्रोतांनुसार देवाने सैतानाच्या बंडखोरीचा आणि इतिहासातील सर्वात मोठ्या वाईट कृत्याचा म्हणजे क्रुसावरच्या मृत्यूचा क्रुसावरच्या मृत्यूचा उपयोग सर्वात मोठ्या चांगल्या गोष्टीसाठी केला. ती म्हणजे संपूर्ण मानवजातीचं तारण आणि स्वतःच्या न्यायाची आणि प्रेमाची अंतिम सिद्धता. आणि जाता जाता श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते. आपल्या श्रोत्यांमध्ये असं म्हटलं आहे की देव अंतिम न्याय करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्व चांगली वाईट कृत्य सर्वांसमोर उघड करतो. उद्देश हा नाही की त्यांची मानहानी व्हावी. मग उद्देश काय आहे? उद्देश हा आहे की सर्वांना कळावं की न्याय का आणि कसा योग्य आहे. याचा अर्थ न्याय होण्याइतकंच तो का योग्य आहे हे समजणंही महत्वाचं आहे. मग यावरून असा प्रश्न विचारता येतो की खऱ्या अर्थाने पूर्ण स्वातंत्र्यासाठी कृती आणि त्याचे परिणाम यांची संपूर्ण समज असणं आवश्यक आहे का? यावर नक्कीच विचार करण्यासारखा आहे.